अंबरनाथ शहरात विकास आराखड्यानुसार प्रस्तावित एका रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं पालिकेनं घाईघाईत काम सुरू केलंय, पण या रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांवर कारवाई झालेली नसल्यानं रस्ता अर्धवट राहण्याची शक्यता असून तसं झालं तर 3 कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा होणार आहे। अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून न्यू बॉम्बे हॉटेल, शगुन हॉटेल मार्गे जाणारा रस्ता विकास आराखड्यानुसार पुढे सरळ जाऊन मारुती मंदिराजवळ बी केबिन रोडला येऊन मिळतो। मात्र स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पुढे या रस्त्यात जवळपास 30 घरं बाधित होत आहेत। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 3 कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर असून काही दिवसांपूर्वी या रस्त्याचं कामही सुरू करण्यात आलंय, पण बाधित घरांवर अजूनही कारवाई झालेली नाही। हा रस्ता पुढे जाऊन मुख्य रस्त्याला मिळत नसल्यानं फेरीवाले, पार्किंग यांनी सदैव व्यापलेला असतो। आताही जर पुढची जागा मोकळी न करता आहे तितक्या रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं तर पुन्हा एकदा हा 3 कोटी रुपयांचा रस्ता फेरीवाले आणि पार्किंग यांसाठी आंदण दिल्यासारखंच होणार आहे। त्यामुळे पालिकेकडून 3 कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा केला जात असल्याची चर्चा आहे। याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना विचारलं असता त्यांनी डीपी प्लॅननुसार रस्त्याचं काम करणं आवश्यक असून ते होणारच अशी प्रतिक्रिया दिली आहे। डीपी मध्ये जे रस्ते दाखवलेले असतात ते शहराच्या विकासाकरता आवश्यक असतात, तर डीपी मधला तो रस्ता आहे, त्यामुळे तो शहराच्या वाहतूक कोंडी सुटण्यासाठी व नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी तो अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामध्ये जी काही घरं येत असतील त्याच्यावरती MRTP प्रमाणे नियमोचित कार्यवाही करण्यात येईल आणि तो रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल। केवळ निधी परत जाईल या भीतीनं घाईघाईत भूसंपादन न करताच या रस्त्याचं काम सुरू केल्याची सध्या चर्चा आहे। त्यामुळे आता या बाधित घरांवर कारवाई कधी होते आणि खरोखर डीपी प्लॅननुसार हा रस्ता तयार होतो का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।